ओम श्री सद्गुरुनाथ संत कायकर्षण महाराज की जय. गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. संतवाणी. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे. असं कोणी म्हटलं आहे? संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. असे संत ज्ञानेश्वर महाराज यांनी म्हटलेलं आहे. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरी कीर्तन दया क्षमा समाधान घ्यावे संतांचे दर्शन. संत नरहरी सोनार यांनी म्हटलेलं आहे. जव नाही ज्ञान प्राप्ती तव चुके ना यातयाती. गुरु कृपे विना धोगती गर्भवास चुकेना. समर्थ रामदास स्वामी यांनी हे वाक्य निर्माण केलं आहे. हरिविना कोणी नाही सोडविता. हरिविना कोण नाही सोडविता. पुत्र बंधू कांता संपत्तीचे अंतकाळी कोणी नाही बा संगाती. साधूचे संगती हरी जोडे. हे संत एकनाथ महाराज यांनी म्हटलेलं आहे. सद्गुरु नायके कृपा मज केली निज वस्तू दाविली माझी मज. माझे सुख मज दाविले डोळा दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. संत श्री नामदेव महाराज यांनी हे म्हटलेलं आहे. संत आनंदाचे स्थळ संत सुखची केवळा. नाना संतोषाचे मूळ ते हे संत. संत समाधीचे मंदिर संत विवेकाचे भांडार. नातरी बोलीचे माहेर सायुज्य मुक्तीचे. जे वस्तू परमा दुर्लभ जेचा लभ्य लाभ तेची होये सुलभ संत संगे करुणिया. समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात पहा. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा साधकाशी साह्य. गुरु हा भक्त लागी माय. गुरु हा कामधेनु गाय. भक्ता घरी दुबतसे. संत ज्ञानेश्वर महाराज भक्त जेव्हा एका निश्चित अवस्थेपर्यंत पोचतो आणि बोधाचा ज्ञानाचा अधिकारी बनतो तेव्हा ज्यांची तो भक्ती करतो तेच भगवान गुरूंच्या हृदयात बोलतात आणि त्याला मार्गदर्शन करतात. गुरु त्यांना हे सांगण्यासाठीच येतात की ईश्वर तुझ्यात आहेत. आत डुबकी मार आणि त्यांना जाणून घे.
ईश्वर, गुरु आणि आत्मा एकच आहे. गुरुकृपा तर नेहमीच होत असते. तुम्ही असे कल्पना करता की ती एक अशी गोष्ट आहे जी कुठेतरी दूर उंच आकाशात आहे आणि ते उतरेल. खरोखरच ती तुमच्या हृदयात आहे. ज्याच क्षणी मनाला तिच्या अधिष्ठानात विलीन करून टाकता त्याच क्षणी तुमच्या हृदयातून गुरुकृपेचा फवारा उडतो. हे श्रीराम, चांडळाच्या घरून दिवसातून एकदा जरी भिक्षा मिळाली आणि त्याच बरोबर ब्रह्मज्ञानाचा सत्संग मिळत असेल, ब्रह्मवेत्याचे सानिध्य मिळत असेल, तर अन्य सर्व ऐश्वर्य सोडून ही अशा सत्पुरुषांची संगत केली पाहिजे. कारण स्वरूप ज्ञानापासून वंचित ठेवणार ही अविद्या अर्धी तर त्याच्या केवळ सानिध्यानेच दूर होते. अविद्येचा चौथा भाग प्राणवायूच्या जपामुळे आणि उरलेला चौथा भाग सतशास्त्रांच्या चिंतनाने दूर होतो. महर्षी वशिष्ठ 12 कोस पायी चालून गेल्यावर देखील जर अशा सत्पुरुषांचे दर्शन होत असेल तर मी पायी चालत जाण्यासाठी तयार आहे. कारण की अशा ब्रह्मवेता महापुरुषांच्या दर्शनाने कसा आध्यात्मिक खजिना मिळतो ते मी चांगल्या प्रकारे जाणतो. स्वामी विवेकानंद. शेतकऱ्याने कितीही शेती केली, खत टाकले, पेरणी केली, पाणी दिले, तरी जोपर्यंत सूर्याचा प्रकाश मिळत नाही तोपर्यंत सर्व व्यर्थ आहे. त्याचप्रमाणे मनुष्याने वाटेल तितका जप केला, तप केले, यम नियमांचे पालन केले, तरी जोपर्यंत सद्गुरूची सूर्याचा आत्मप्रकाश मिळत नाही तोपर्यंत सर्व व्यर्थ आहे. स्वामी रामतीर्थ. माझे गुरु कलालखान्यात जात असतील तरी देखील माझे गुरु आनंदराय आहेत. ते गुरु नव्हेत जे शिष्याला कायमचा शिष्य ठेवू इच्छितात. सद्गुरु तेच आहेत जे शिष्याला जीवत्वातून शिवत्वाकडे जागे करतील, शिवत्वातून गुरुत्वाकडे जागे करतील. आत्मज्ञानाचे अमृत सिंचन करून निर्विषय सुखात यात्रा करवतील. ध्यान आणि ज्ञानाच्या अमृत प्रवाहात नाव घालून परम पदाचा अमृत प्रसाद देतील. ओम सद्गुरुनाथ संत कैकाश्वर महाराज की जय. गुरुदेव दत्त. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. गुरुदेव दत्त.